नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्याची कंडिशन ही क्रिटिकल आहे. डॉक्टरांनाही प्रश्न पडलेत की आता करायचं काय. इकडे ऊर्जा मात्र रडत आहे. शौर्याच्या घरातले सगळे रडत असतात. सगळ्यांना शौर्याची खूप काळजी वाटत असते. कळत नसतं कोणाला काय डिसिजन घ्यायचा, काय करायचं. तेव्हा आजी इकडे ऊर्जाकडे येतात आणि ऊर्जाला समजवू लागतात की ऊर्जा, अगं मी काय सांगते ऐकतेस का. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की काय झालं. तेव्हा आजी सांगू लागतात की मला असं वाटतंय की तू घरी जावंस. आता इथे डॉक्टरांनीही सांगितले की जास्त जणांना इथे थांबता येणार नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही आजी, मी नाही जाऊ शकत इथून. कारण मला माहिती आहे जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक असं आहे. शौर्याला बरं झालं पाहिजे. शौर्य जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असं इकडे ऊर्जा आजीला सांगत असते. तेव्हा आजी मात्र ऊर्जाच्या मागच लागलेले असतात. ऊर्जाला म्हणत असतात की नाही, तू जा घरी, ऐक जरा माझं. पण ऊर्जा ऐकायलाच तयार नसते. ऊर्जा हट्टाला पेटलेली असते. इकडे हर्षवर्धन आता शौर्याला भेटायला त्याच्या ICUमध्ये आलेला असतो. तेव्हा मात्र ICUमध्ये हर्षवर्धन तिथं शौर्याच्या समोर आहे. शौर्याची अशी अवस्था पाहून हर्षवर्धनला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कळत नसतं की काय झाली आपल्या मुलाची अवस्था. कारण शौर्य हा कोमात गेलेला आहे. कारण डॉक्टरांनी सांगितले की त्याला गोळी तर लागलेली आहे, पण त्याचबरोबर त्याला मानसिक तणाव, मानसिक टेन्शनसुद्धा आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे शौर्याची जी अवस्था आहे ते पाहून खरं तर हर्षवर्धनला रडू कोसळलेलं असतं. त्याला कळतच नसतं की काय करू. कारण हर्षवर्धन हा शौर्य हा हर्षवर्धनचा एकुलता एक मुलगा आणि त्याची ही अवस्था झालेली असते. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन शौर्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्याचवेळी तिथून तसाच बाहेर पडतो. कारण हर्षवर्धनला सुद्धा काळजी वाटत असते की हे सगळं जे काय होतंय ते खूपच भयानक असं होतंय. त्यामुळं त्याला काळजी वाटायला लागलेली असते. त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. कारण आपल्या मुलाची अवस्था जी काय झालेली आहे, ज्याने कोणी ही अवस्था केली त्याला तर हर्षवर्धन म्हणतो की मी सोडणार नाही. पण त्याचबरोबर शौर्याच्या बाबतीत जे काही झालेलं आहे त्याचं सुद्धा त्याला खूपच वाईट वाटत असतं. आणि हर्षवर्धन रडत रडतच बाहेर येतो. बाहेर विजया पाहतच असते. त्याचबरोबर सगळेजण असतात. बाहेर आल्या आल्या विजया विचारते की काय झालं, कसं आहे शौर्य, काय झालं नक्की सांगा ना मला. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की नाही, खरंच शौर्याची जी अवस्था झाली आहे ती पाहून खूपच रडत असतो. आदित्य येतो आणि हर्षवर्धनला आधार देतो. त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे विजय आता शौर्याला भेटायला आतमध्ये जाते. इकडे पुन्हा एकदा आजी ऊर्जाला समजवत आहेत. ऊर्जाला सांगत आहेत की हे बघ ऊर्जा, काहीही झालं तरीही तू जा घरी, ऐक माझं जरा. कारण जे घडलेलं आहे त्यामध्ये कोणाचा काहीच दोष नाही आहे, एकदा ऐकून घे फक्त, असं म्हणत आजी तिला समजवत असतात. तिला सांगत असतात की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या चुकीच्याच आहेत, असं तिला सांगत आहेत. पण इकडे आजींचंही ती ऐकत नसते. तिच्या डोक्यात एकच आहे की जोपर्यंत शौर्य बरा होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. इकडे ती म्हणते की मी काय करू. कारण आज शौर्याची जी अवस्था झालेली आहे ती माझ्यामुळे झालेली आहे. याला कुठंतरी मी जबाबदार आहे, असं इकडे तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच हर्षवर्धन आणि आदित्य दोघंही ऐकत असतात. कारण शौर्याने मला वाचवायला आलेला होता आणि त्यावेळेस ती गोळी त्याला लागली. ही गोष्ट ऊर्जाने स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगितलेली असते. कारण ऊर्जाला माहिती आहे की काय झालेलं आहे. त्यामुळं तर ऊर्जा एवढं स्पष्टपणे बोलत असते. त्यासोबतच इकडे हे दोघंही पाहत असतात. नक्की काय आहे हे प्रकरण, काय आहे याचा विचार तर करावाच लागणार आहे. त्याचवेळी दिव्या तिथं ऊर्जाकडे येते आणि ऊर्जाला म्हणू लागते की तुला कळत नाही का गं, इतके वेळ झालं त्या सांगतायत ना तू जा म्हणून, मग काय करतेस तू हे सगळं, तुला कळत नाही आहे का, असं म्हणत आता इकडे दिव्या ही ऊर्जाला ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र आजी मात्र ऊर्जाला म्हणत असतात की तू घरी जा. आणि जेव्हा ऊर्जाला इथे दिव्या ओरडायला सुरुवात करते तेव्हा आजी तिला सांगू लागतात की काय चाललंय हे सगळं तुझं, तू शांत राहा ना, माझी मी बोलते ना तिच्याशी, असं म्हणत आजींनी आता बोलायला सुरुवात केलेली असते. आणि त्या ऊर्जाला म्हणत असतात की तू जा, तुला माहिती आहे ना शौर्याची अवस्था काय झाली आहे ती, हे जे घडलेलं आहे ते खूपच भयानक आणि विचित्र आहे, असं आजी तिला सांगत आहेत. त्याचवेळी हर्षवर्धनसुद्धा याच गोष्टींचा विचार करत असतो की नक्की काय आहे, यामागे काय रिझन आहे, नक्की काय घडलेलं आहे, या गोष्टींचा शोध घ्यावाच लागणार आहे, असं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं.
त्याचबरोबर इकडे दिव्या मात्र प्रश्नावर प्रश्न विचारत असते. दिव्याला जाणून घ्यायचं असतं की ऊर्जाचं काय, म्हणजे ऊर्जाने कसं काय फोन केला आणि आजींचा नंबर ऊर्जाकडे कसा आला, त्या दोघी एकमेकींना कशा ओळखतायत, हे प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेले आहेत. पण त्या क्षणी ऊर्जाला जे योग्य वाटलेलं होतं ते ऊर्जाने केलेलं असतं आणि त्यावेळेस तिने आजींना फोन करून या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली असते. ऊर्जा आता घरी येते. तिच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जातच नसतो. तिला वाईट वाटत असतं की हे सगळं जे घडलंय ते इतकं भयानक आणि विचित्र, कारण ती गोळी तिला लागणार होती आणि त्यावेळेस शौर्यमध्ये आलेला होता. शौर्य तिला खूप वेळ सांगत होता की ऊर्जा बाजूला हो, ऊर्जा बाजूला हो, पण ऊर्जा काही बाजूला झाली नाही आणि ती गोळी शौर्याला लागलेली आहे. या गोष्टीचा धक्का तिला इतका मोठा बसलेला असतो की ती घरी आली तरीही तिच्या डोक्यातून ते विचार काही केल्या जातच नसतात. ती फक्त एवढंच म्हणत असते की नाही, मी नाही, माझ्यामुळं झालं हे सगळं, याला कुठंतरी मी जबाबदार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती तेवढ्यातच पूर्वा तिथे येते. पूर्वा स्वतःच एकटी बोलत बसलेली असते की अगं ऊर्जा, तुला माहिती आहे का म्हणू, अगं आज ना मला खूप उशीर झाला होता, मला वाटलं तू आली असशील घरी आणि तू हे सगळं तुझं चालू होतं ना, त्याच्यामुळे मला कळलंच नाही आहे. तेव्हा मात्र ती सांगत असते, पण ऊर्जा रडायला लागलेली आहे. ते पाहून मात्र ती म्हणते, अगं काय झालं नक्की, हे सगळं काय होऊन बसलंय, असा प्रश्न जेव्हा पूर्वा विचारते तेव्हा ऊर्जा रडायला लागते आणि ऊर्जा सांगायला सुरुवात करते की मला एकच गोष्ट सांगायची, ती म्हणजे आज अगं शौर्याला गोळी लागली. तेव्हा आई विचारते, कसं शक्य आहे, शौर्याला गोळी लागली म्हणजे? तेव्हा ती सांगते की हो, शौर्य मला वाचवत होता आणि त्यावेळी त्याला गोळी लागलेली आहे. ती गोळी माझ्यावर चालवली जात होती. आता मात्र पूर्वाला धक्का बसलेला असतो. इकडे विजया वगैरे सगळेजण आता घरी आलेले असतात, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एकच व्यक्ती इथं हॉस्पिटलमध्ये थांबू शकतो आणि त्यामुळे हे सगळेजण घरी आलेले असतात. आणि नेमकं त्याच वेळेस आता विजया ही प्रश्न विचारते. आजी सगळेजण समजवत असतात. विजया म्हणत असते की मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत, कारण त्या ऊर्जाने तुम्हाला फोन कसा केला, ज्या मुलीचं नाव घेतलेलं माझ्या नवऱ्याला चालत नाहीये, आज त्याच मुलीकडे तुमचा नंबर आणि तुमच्याकडे तिचा नंबर कसा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, असं म्हणत ती बोलत असते. त्याच वेळेस आजी म्हणत असतात की हो बरोबर आहे. आणि इकडे डॉक्टर भागवत आलेत का, हे मात्र ती आवर्जून इकडे विचारू लागते. तेव्हा मात्र डॉक्टर भागवत अजून आलेले नाहीत आणि त्याचबरोबर डॉक्टर भागवत लवकरच पोहोचतील हे ऐकल्यानंतर ती म्हणते की चालेल, कारण तिला शौर्याची एवढी काळजी वाटत असते. तिला कळतच नसतं की शौर्याच्या बाबतीत हे सगळं काय होतंय. आणि त्याच वेळी हर्षवर्धनला इकडे फोन येतो, तो म्हणजे दिग्विजय शिर्केचा. दिग्विजय शिर्के विचारू लागतो की काय झालं नक्की. ते हर्षवर्धन सांगतो की माझा शौर्य कोमात गेलाय, ऊर्जा शिंदेला वाचवताना ही गोळी त्याला लागलेली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शिर्के साहेब, याच्यामध्ये तुमचा आणि तुमच्या मुलाचा हात तर नाही आहे ना. तेव्हा मात्र आता शिर्के हादरलेला असतो. शिर्के म्हणतो की नाही, काय बोलताय हे सगळं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, ते तर मी शोधून काढणारच आहे, यामागे कोणाचा हात आहे ते, आणि जर का त्याच्यामध्ये तुमचा हात असेल तर सोडणार नाही एकेकाला, असं म्हणत आता हर्षवर्धनने धमकी दिलेली असते. तेवढ्यातच इन्स्पेक्टर माने तिथं आलेले असतात. हर्षवर्धन म्हणतो, काय चाललंय हे सगळं, एवढा वेळ झाला गोळी लागून, माझ्या मुलाला गोळी लागलेली आहे, तो कोमामध्ये गेलेला आहे आणि तुमचे हुळबुट्टे कुठे आहेत, काय करतायत हुळबुट्टे, अजून कसे आलेले नाहीत. तेव्हा मात्र माने सांगू लागतो की हुळबुट्टे साहेबच येणार होते, पण वाशीच्या एका केसमध्ये त्यांना अडकवलेलं आहे आणि तिकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवलं आहे, केस तेच हँडल करतायत, फक्त यामध्ये मी इथं आलेलो आहे, कारण त्यांना एका केसमध्ये अडकवलेलं आहे, त्यामुळे ते तिकडं आहेत. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, माझ्या मुलाच्या बाबतीत एवढं विचित्र सगळं घडतंय आणि माझा मुलगा कोमात गेलेला आहे. आणि इकडे माने मात्र म्हणत असतात की मला त्याचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. आता मात्र हर्षवर्धन भयानक चिडतो आणि तो म्हणतो, काय चाललंय, काय स्टेटमेंट घेणार आहे तुम्ही, तुम्हाला कळत नाही आहे का, प्रोटोकॉल माहीत नाही आहे, अहो कोमात गेलाय तो, आणि कसं स्टेटमेंट घेणार आहात तुम्ही, आणि कसलं स्टेटमेंट, कोणाचं स्टेटमेंट घेणार आहात, असं म्हणत हर्षवर्धनने जो काही जाळ काढलेला असतो मानेवरती, त्या मानेला कळायचंच बंद झालेलं असतं. इकडे पूर्वा ऊर्जाला समजवत असते, आता त्याला काही होणार नाही आहे, तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल, असं म्हणत पूर्वाने तिला सांगितलेलं असतं. पण ऊर्जा मात्र खूप रडत असते.
तिला खूप वाईट वाटत असतं जे काय घडत आहे त्या गोष्टीचं, कारण तिचा जीव वाचवताना शौर्याची ही अवस्था झालेली आहे. ही गोष्ट तिला त्रास देत असते आणि ती रडतच असते. मला शौर्य सांगत होता, बाजूला हो, बाजूला हो. मी ऐकलं नाही आहे त्याचं. मी त्याचं ऐकलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. खरं तर माझीच चूक आहे, कारण माझ्यामुळे हे सगळं झालं. आज शौर्याची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला मी जबाबदार आहे, असं सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इथे पूर्वा तिला समजवत असते. पूर्वाच्या लक्षात येत असतं. पूर्वा म्हणत असते, हे असं तर झालेलं नाही आहे ना, म्हणजे गोळी ऊर्जावर चालवायची होती आणि त्या हर्षवर्धनचा डाव त्याच्यावरच उलटला गेला. इकडे अर्पिता आता खाली आलेली असते. तेव्हा शिर्के तिला विचारतात की काय झालंय, तू कुठं निघालेस तू? तेव्हा अर्पिता म्हणत असते, मी शौर्यला भेटायला चालले डॅड. मला शौर्यला भेटायचं आहे. मला कोणीही थांबू शकत नाही आहे शौर्यला भेटण्यापासून. कसं शक्य? एक तर तुम्हीही जात नाही आहे आणि मलाही जाऊ देत नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो की अगं एकदा ऐकून घे ना माझं, मी काय सांगतोय तुला. अगं तिथली कंडिशन ठीक नाही आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही हर्षवर्धन अंकलला फोन केला का? आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते काय झाले नक्की, आणि त्याचबरोबर ती विचारू लागते. आणि मग मात्र हर्षवर्धनला फोन केलेला आणि तेव्हा मात्र हर्षवर्धनने सांगितलेलं आहे की शौर्य कोमात गेला. हे ऐकून तर अर्पिता कोसळते. अर्पिताला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर अर्पिता म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता ऐकणार नाही, कोणाचंही ऐकणार नाही, मला जायचं आहे. आणि ती चिडलेली असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही जर शौर्याला काय झालं तर मी स्वतः जाऊन हर्षवर्धन अंकलला सांगणार आहे की त्यांच्या शौर्यावर गोळी चालवणारा हा तू होतास. असं म्हणत तिने दम द्यायला सुरुवात केलेली असते आणि खूप चिडलेली असते आणि म्हणत असते, जर शौर्य वाचला नाही तर या सगळ्यामध्ये मी तुझा जीव घेणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. इकडे ऊर्जा बसलेली असते आणि तिच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात आणि तिला आठवत असतं की शौर्यमध्ये येतो आणि ती गोळी स्वतःच्या छातीवर झेलतो आणि ऊर्जाला तो सीन आठवतो आणि ती ओरडायला सुरुवात करते. तिला भीती वाटत असते की काय झालं हे सगळं, कारण शौर्याची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला कुठंतरी आपण जबाबदार आहे असं तिने स्वतःचा गैरसमज करून घेतलेला असतो आणि तिला त्या गोष्टींचा त्रासही होत असतो. इकडे मात्र पूर्वा तिला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता पूर्वा म्हणत असते की काही झालं तरी मी माझ्या मुलीला त्या संकटात पाठवू शकत नाही. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींपासून मला माझ्या मुलीला बाहेर काढायचं आहे. असं म्हणत पूर्वाने या सगळ्या गोष्टी आता वेगळ्या पद्धतीने करण्याचं ठरवलेलं असतं, कारण पूर्वाला माहिती आहे की कुठंतरी काहीतरी अशी चूक घडलेली आहे आणि ज्याच्यामध्ये हर्षवर्धनचा तर हात नाही आहे ना, या गोष्टीची भीती पूर्वाच्या मनात सुद्धा असते. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की विजया जाम भडकलेली असते. ती चिडलेली असते आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही यामध्ये तुझ्या बहिणीमुळं माझ्या मुलाची ही अवस्था झालेली आहे, असं म्हणत तिने दिव्याला ओरडायला सुरुवात केलेली असते. दिव्याला आता काळजी वाटत असते. दिव्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. दिव्या मात्र म्हणत असते की मी काय केलंय. ती म्हणत असते, आज माझा शौर्य हॉस्पिटलमध्ये आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या बहिणीमुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे ऊर्जालाही तेवढीच काळजी वाटत आहे. आता डॉक्टर भागवत आलेले आहेत. हर्षवर्धन डॉक्टर भागवतांबरोबर बोलत आहे. तेव्हा डॉक्टर भागवतांनीही सांगितलेलं आहे की त्याचा BP फ्लक्च्युएट होतोय, तो नॉर्मलच होत नाही आहे जोपर्यंत त्याच्या मनावरचं टेन्शन कमी येत नाही आहे. पण काय घडलंय असं कोणतं टेन्शन आहे की ज्याच्यामुळं शौर्याची ही अवस्था झालेली आहे, असं भागवत विचारतात आणि तोच एक उपाय आहे असंही सांगतात. आता मात्र या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर विजया एवढी भडकलेली आहे की तिच्या डोक्यात एकच सुरू आहे, काहीही झालं तरीही आत्ता मला ह्या गोष्टींचा शोध लावायचाच आहे की हे सगळं कसं शक्य. इकडं हर्षवर्धनच्या डोक्यात सुद्धा तेच चाललेलं आहे की या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे शोधावं लागणारच आहे, म्हणून हर्षवर्धन सुद्धा त्या गोष्टीचा विचार करत आहे. तर इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर विजया ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत आहेत ते सगळं पाहून मात्र धक्का तर बसलेलाच आहे, पण या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर इकडे हर्षवर्धनला काळजी वाटते. हर्षवर्धनला एवढंच वाटतंय की या सगळ्यामध्ये जर का कोणी सामील असेल तर मी त्याला सोडणार नाही, एवढाच विचार हर्षवर्धनच्या डोक्यात सुरू आहे आणि तो
शौर्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत असतो की ज्याने कोणी माझ्या मुलाची ही अवस्था केलेली आहे त्याला मी सोडत नसतो. हर्षवर्धन खूप चिडलेला आहे, त्याचबरोबर त्याला खूप वाईटही वाटत आहे. इकडे ऊर्जा मात्र रात्रीचंच उठत असते आणि ओरडत असते. तिला शौर्याची काळजी वाटत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर तिला आता कळेना गेले की या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं शौर्याला. शौर्य कोमात गेला तेव्हा पूर्वा तिला सांगत असते, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. अगं ती मोठी लोक आहेत, वाटलंच तर त्याला परदेशात नेतील, पण त्याला बरं करतील, त्याला काही होऊ देणार नाहीत, असं इकडे पूर्वा सांगत असते. आणि ऊर्जाची काळजी घेत असते. ती म्हणत असते की जे काय झालेलं आहे ते आहे, पण मी माझ्या मुलीला आता तिथे जाऊ देणार नाही. कारण तिला वाटतंय की या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा ऊर्जाला कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तर. त्याचबरोबर इकडे आता सांगितलं जातं ते म्हणजे इकडे सांगत असतो तो म्हणजे विक्रांत की हा जो खून केलेला आहे, ही जी गोळी चालवलेली आहे ती वेगळ्याच माणसाने चालवलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये जर का तो आला तर मी ज्याला सुपारी दिली होती त्याने ही गोळी चालवलेली नाही आहे, आणि ज्याने चालवले तो अंडरग्राऊंड झाला आहे. म्हणजे सगळं असं भूलभुलैया सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर दिग्विजय शिर्केला सुद्धा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.